बाळासाहेब हे एक केवळ व्यक्ती नाही आहे, ती एक अद्भुत विलक्षण शक्ती असलेली व्यक्ती आहे. श्रद्धेचा विषय तुमचा असेल तर दैवी शक्ती म्हणायला हरकत नाही. आणि स्वतः स्वामीजींनी याचा उल्लेख केलेला आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांच्या विचारांचा, व्यक्तिमत्वाचा, शक्तीचा परिणाम होणार आहे. आणि म्हणून याही निमित्ताने आपण बाळासाहेबांच्या बद्दलचे प्रयोग आणि स्वामीजींनी त्यांच्यासाठी केलेली प्रार्थना हे आपण बघणार आहोत. जेव्हा मी साधक होण्याचा संकल्प केला तर ज्या संकल्पकुंडासमोर सर्व धर्मांची चिन्ह, प्रतीक, शक्ती प्रतीक ज्याला म्हणता येईल, त्याच्याशिवाय काल मागचा फोटो, त्याच्यानंतर काही जगमान्य नेत्यांचे फोटो तिथे होते. परंतु जिवंत व्यक्तीपैकी फक्त बाळासाहेब ठाकरेंचा तिथे फोटो होता. आणि मला वाटतं की स्वामीजींना बऱ्याच साधकांनी याच्यावर प्रश्न पण विचारले होते आणि त्याची त्यांनी उत्तर पण दिली होती. 87 साली मी जेव्हा संकल्प केला तेव्हा भविष्यामध्ये आपल्याला या नेत्यासाठी, एवढ्या महान नेत्यासाठी आपल्याला सेवा द्यावी लागणार आहे आणि त्याच्यामध्ये आपला एक महत्त्वाचा रोल असणार आहे, याची मला काहीच कल्पना नव्हती. बाळासाहेबांची माझी पहिली भेट औरंगाबादमध्ये झाली 20 वर्षापूर्वी. मला वाटतं 1989 साल असावं. त्यावेळेस मी साधक म्हणून काम करत होतो आणि माझा आमचा ग्रुप होता. त्यावेळेस बाळासाहेबांना मला वाटतं माझे मित्र होते गुणवंत जोशी म्हणून, त्यांचं बाळकृष्ण मंदिर महाराजांचं संस्थान होतं आणि तिथे आमचे संस्थेचे कार्यक्रम, उपक्रम चालायचे. तर त्यांनी बाळासाहेबांची भेट मागितली होती आणि त्यावेळेस नुकतीच शिवसेना मराठवाड्यात प्रवेश करत होती आणि मला आठवतं की त्यांनी महापौर पदाचे इलेक्शन निवडून जिंकल्यानंतर 88 साली मला वाटतं, त्यानंतर औरंगाबादच्या राजकारणामध्ये शिवसेनेने प्रवेश केला होता. त्यावेळेस एक लाट झाली होती शिवसेनेची संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रात सुद्धा. त्यावेळेस मी त्यांना रामा इंटरनॅशनलमध्ये त्यांना भेटलो होतो. त्यांनी मला आशीर्वाद दिला होता. त्याच्यानंतर 10 वर्षांनी 99 साली त्यांच्यासाठी मी यज्ञ केला आणि 2009 मध्ये आज मी त्यांच्या विचारांचा, शिवसेनेच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात होणाऱ्या भविष्याबद्दल बोलतोय. बाळासाहेबांचा एकाच नव्हे तर 2 पिढ्यांवर प्रभाव आहे आणि खरं म्हटलं तर 3 पिढ्यांवर प्रभाव असं म्हणता येईल. 80 ते 90च्या दशकामध्ये त्यांच्या विचारांनी जे लोक भारलेले होते आणि ज्यांना असं वाटत होतं की हे विचार बरोबर आहेत, ज्यांच्या विचारांचा प्रभाव होता, ज्यांची भाषणे मी ऐकलेली आहेत, त्यापैकी मी एक आहे. आणि औरंगाबादला जी एक प्रचंड मोठी सांस्कृतिक मंडळावर एक सभा झाली होती, त्या सभेला पण मी गेलो होतो. अति प्रचंड अशी ती सभा गाजली, खूप ऐतिहासिक सभा झाली होती बाळासाहेबांची. पुढे 91 साली असं झालं की मी जीवनदान करून आश्रमात गेलो आणि त्यानंतर मग तिथे बाळासाहेब आणि मीनाताई यायच्या, स्वामींची भेटीगाठी व्हायच्या. त्यांच्या त्या भेटीगाठीशी, चर्चेशी माझा काहीच संबंध असायचा नाही. त्यावेळेस मी मेंटेनन्स, बांधकाम, प्रचार आणि जीवन आणि साधक म्हणून जी कामं असायची मी करायचो. परंतु त्यांचे जे काही आमदार यायचे, नेते यायचे, मनोहर जोशी किंवा बाकीचे लोक, त्यांच्याशी त्यांना सेवा देणं, त्यांना जीवन आणि साधक म्हणून आम्हाला जे काम करावं लागायचं ते आम्ही सगळं करत असो. 2-3 निमित्तांनी मला स्वामीजींनी बाळासाहेबांबद्दल काही गोष्टी सांगितल्या होत्या गप्पांच्या ओघात. कधी कधी स्वामीजी खूप मिश्किलपणे बोलायचे. म्हणजे मी औरंगाबादचा म्हटल्यानंतर ते मला सांगायचे की औरंगाबाद म्हणजे काय, जिथे औरंगजेबाद झाला ते औरंगाबाद, असे ते व्याख्या करायचे. त्यावेळेस ते मिश्किल टिप्पणी करायचे. मला चांगलं आठवतं की त्यावेळेस 89 साली
म्हणजे जीवनदान करण्याच्या अगोदर मी कोऑर्डिनेशन कमिटीचा मेंबर होतो. तर त्यावेळेस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदनी एक काश्मीर मुक्ती आंदोलन काढलं होतं. तर त्यावेळेस जवळजवळ मला वाटतं 17,000 ते 20,000 विद्यार्थी अभाविपचे गेले होते. मी अभाविचा कार्यकर्ता नव्हतो, परंतु माझे खूप चांगले मित्र त्याच्यामध्ये असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की तुम्ही या उपक्रमामध्ये, आणि मलाही त्याचं आकर्षण होतं. म्हणून मी तिथे काश्मीरच्या आंदोलनात सहभागी झालो. उधमपूरला आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना अरेस्ट झाली. व्ही.पी. सिंग त्यावेळेस प्राईम मिनिस्टर होते. तर ही गोष्ट स्वामीजींना कळल्यानंतर स्वामीजी म्हणाले की स्वामीजींनी सांगितलं मला की भास्कर, असं नाही, आपल्याला काही करायचं देशासाठी तर आपल्याला अतिरेकी व्हावं लागेल. आता ते हे सिरियसली बोलले होते की मिश्किलपणे मला माहिती नाही, परंतु स्वामीजी बोलण्यातून बऱ्याचदा मेसेजेस देत असतात, बऱ्याचदा काही त्यांना वेगळं सुचायचं असेल, आणि कदाचित त्यांना असं म्हणायचं असेल की ज्ञानाची शक्ती उभी आपण केली पाहिजे, किंवा अनेक अर्थ त्याचे होऊ शकतात, इंटरप्रिटेशन वेगळे असू शकतात. तर त्यावेळेस 91 मध्ये मी तिथे गेलो, तर मग एक दिवशी मला चांगलं वाटतं एक घटना की बाळासाहेबांनी त्यावेळेस एक प्रचारासाठी एक नवीन गाडी AC व्हॅन अशी तयार केली होती, आणि ती व्हॅन त्यांनी दाखवण्यासाठी आश्रमात आणली होती. म्हणजे मला वाटतं त्यावेळेस एकविरा देवी किंवा बालाजी तांबेंकडे जात होते, असं काहीतरी तो घटना मला पूर्ण आठवत नाही. आणि त्यावेळेस मग तिथे बाळासाहेब म्हणाले की त्याचा तो मिश्किल स्वभाव आहे बाळासाहेबांचा. ते म्हणाले की स्वामीजींना त्यांनी आतून गाडी दाखवली. त्या गाडीच्या बाहेर काही साधक लोक उभे होते, आणि स्वामीजींनी त्यांना विचारला प्रश्न की ह्यामध्ये टॉयलेट पण आहे का गाडीमध्ये. ते म्हणे हो, मला टॉयलेटची पण तिथे सोय करावी लागली, कारण काय होतं म्हणे, मी कुठे रस्त्यात टॉयलेटला थांबलो की तिथे लोक जमा होतात आणि सभा तयार होते, माझी फार पंचायत होते. तर बाळासाहेबांचा स्वभाव फार मिश्किल आहे. त्यांच्या कुंचल्याचे फटकारे अनेकांनी बघितलेले आहेत, आणि स्वामीजींनी त्यांच्यावर खूप छान लिहिलं आहे की बिन पाण्याने हा एक आपण शब्दप्रयोग वापरतो, असं बिन शब्दाने त्यांच्या त्या व्यंगचित्रांची जादू, मजा आणि परिणाम महाराष्ट्राने बघितलेला आहे. त्याच्यावर मी आता काही भाष्य करत नाही. तर 93 साली मात्र एक अत्यंत विलक्षण टर्निंग पॉईंट आला ह्याच्यामध्ये. टिळकनगर नावाच्या भागामध्ये, डोंबिवलीमध्ये एक तिथे शाळा आहे. 18 नोव्हेंबरला 1993 स्वामीजींनी तिथे एक यज्ञ ठेवला होता, आणि आदल्या दिवशी रात्री त्यांनी 10 वाजता बोलवलं, कारण त्यावेळेस बरंचसं हे काम मॅनेजमेंटचं किंवा तिथे ज्या व्यवस्था असायच्या त्यांचं काम माझ्याकडे असायचं. तर स्वामीजींनी मला सांगितलं की दुसऱ्या दिवशी कोण कोण येणार आहे, काय व्यवस्था. मी त्यांना रिपोर्टिंग केलं रात्री 10 वाजता. तिथे एक बोडस मंगल कार्यालय म्हणून आमच्या साधकांचं एक हे होतं, त्याच्या गच्चीवर स्वामीजी थांबत असत. त्यांच्यासाठी तिथे खोली होती व्यवस्थित डोंबिवलीमध्ये. तर तिथे मी त्यांना त्याची कल्पना दिली की आनंद दिघे उद्या येणार आहेत, आणि आनंद दिघे हे सगळे व्यवस्था पाहणार आहेत, आणि बाळासाहेबांचा आगमन असं होणार आहे. तर स्वामीजी म्हणाले, त्यावेळेस स्वामीजीने मला काही 2-3 गोष्टी सांगितल्या ज्यावर मी नंतर बोलणार आहे. त्याचा मला त्यावेळेस अर्थ कळला नाही. बऱ्याच वर्षांनी त्याचा उलगडा झाला, आणि त्याच्यावर मी एक वेगळं भाष्य करणार आहे. मला त्यावेळेस काहीच कल्पना नव्हती की आपण आता 24 तासानंतर स्वामीजी जगात नसणार आहे, त्याची मला काहीच कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी मला वाटतं 11:30-12चा वेळ असावी. बाळासाहेब, मीनाताई आणि बाळासाहेबांची भगिनी हे आले, आणि त्यांची एक स्वामीजीबरोबर खाजगी भेट झाली. त्याच्यामध्ये त्या रूममध्ये आमचे 2-3 सिनियर लोक होते, आणि मला चांगलं आठवतं की त्यावेळेस मलाही बोललं गेलं होतं, पण मी यज्ञाच्या व्यवस्थेत होतो. नंतर मला आमच्या एका सिनियर साधकांनी विचारलं देखील की तुम्ही का नाही आलात तिथे, स्वामीजी तुमची आठवण काढली. बहुतेक त्यांना काहीतरी मला सूचना द्यायची असावी. पण नंतर असं झालं की 10च मिनिटांनंतर जेव्हा बाळासाहेब ते सगळे बाहेर आले यज्ञासाठी, तर स्वामीजींनी मला सांगितलं की यज्ञकुंडाच्या बाजूला मीनाताई, त्यांच्या बाजूला अनघाताई देशपांडे, आणि बाळासाहेबांच्या बाजूला तुम्ही उभं राहायचं. आता स्वामीजींचं बऱ्याचदा काय असायचं की त्यांच्या सूचना आम्ही तंतोतंत पालन करायचो, पण नेमकं तिथे मी काय करायचं हे त्यांनी मला सांगितलं नाही. ते म्हणाले की फक्त अग्नीकडे बघा, संकल्प करा, आणि मी शक्ती देणार आहे, तर तुम्ही त्या अग्नीकडे लक्ष द्या आणि संकल्प करा. पुढे 94 साली दिवाळी हा फोटो छापून आला. त्याच्यामध्ये मी, बाळासाहेब, मीनाताई आणि अनघाताई यज्ञकुंडासमोर हवन करताना दिसतोय.